ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. वांद्रे ग्रामपंचायतच्या घराघरामध्ये कायमस्वरूपी नळाचं पाणी पुन्हा सुरू झालंय. आदिवासी महिलांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे मानले आभार. शहापूर प्रतिनिधी रवींद्र गोतरणे यांच्या माहितीनुसार तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम भागातील पाणी टंचाई ही नेहमीच त्यांच्या गोटाला बांधलेली आहे. हे जनतेला नाविन्यपूर्ण नाही. याला अपवाद ठरेल असं कार्य लोकनेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्तानं शहापूर तालुक्यातील वांद्रे खोर ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आर्थिक अडचणीअभावी मागील 2.5 ते 3 वर्षापासून रखडलेली नळ पाणी अडचण कायमस्वरूपी दूर करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीला कनेक्शन देऊन नवीन मीटर बसवून काही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विशेष सहकार्यानं पुन्हा घराघरात पाणी पोहोचलंय. तब्बल 16 पाड्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. माहुली गडाच्या पायथ्याशी असलेले 100% आदिवासी असलेले हे गाव 1000च्या जास्त लोकवस्ती असलेलं दुर्गम भागात असलेले हे गाव आहे. स्थानिक आदिवासी महिला ग्रामस्थांनी प्रामुख्याने मंत्री कपिल पाटील, उपअभियंता दिनेश ओमावणे व त्यांची सर्व टीम, सरपंच मारुती साठे, समाजसेवक रवींद्र गोतरणे, जिल्हा नेते शेखर अधिकारी, माजी उपसभापती गजानन गोरे यांचे आभार व्यक्त केलेत. 2.5 वर्ष झाली पाण्याची खूप टंचाई होती. आमच्याकडे पाणी पण नाही. पूर्वी तर नळ होतेच, पण लॉकडाऊनच्या नंतर पाण्याची आम्हाला टंचाईच झाली. आता पाणी जे तुम्ही दिलंय त्याच्याबद्दल खूप आम्हाला आनंद वाटतंय. आणि जो पाणी देणार आहेत कपिल पाटील त्यांचे अधिकारी पण इथे आहेत. त्यांनी सुद्धा खूप आमच्यावर कृपा केली आहे. त्याच्याबद्दल नंतर बोरिंगला विहिरीचा साठा कमी असल्यामुळे 2-2 दीड किलोमीटर पाणी भरायला जात होते. पण यात कपिल पाटील साहेबांची एक न्यायी समज सामानला तर त्यांनी त्यांचे पदाधिकारी इथे येऊन आणि त्वरित पाणी चालू करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.